इतक्यात तिला शौर्याचा फोन आला. तिची काळजी जी वाटत होती त्याच्याशी बोलून श्रुतीने फोन ठेवला आणि डोळे मिटून चेअरला रेलून बसली. आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे ती खूपच दमली होती आणि तिला अस्वस्थही वाटत होते. प्रसादशी बोलून श्रुती घरी निघून गेली. आता पुढे शौर्यही आज कॉलेजमधून सरळ घरी निघून आला. श्रुतीने त्याला घरी जाते म्हणून मेसेज केला होता. शौर्य घरी आला तर श्रुती शांत झोपलेली त्याला दिसली. तो फ्रेश झाला आणि श्रुतीजवळ जाऊन आडवा झाला. अलगद त्याने श्रुतीला मिठीत घेतले. श्रुतीही त्याच्या स्पर्शाने लगेच त्याच्या मिठीत शिरली. शौर्य केव्हा आलात? श्रुतीने डोळे न उघडताच त्याला म्हणाली. आत्ताच आलोय. बरं वाटत नाहीये का? शौर्यने तिला विचारलं. हो, थोडं अस्वस्थ वाटते. 2-3 दिवस झाले. डॉक्टरकडे जाऊया का? शौर्यने तिला विचारले. नको, मला नाही आवडत औषध खायला, श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली. श्रुती, बरं चल उठ आता. मॉम म्हणाली बराच वेळ झालं तू झोपली आहेस. काही खाल्लंही नाहीस घरी आल्यावर. शौर्य, थोडा वेळ ना, श्रुती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. शौर्यनेही तिला घट्ट मिठीत घेतले आणि तो तसाच तिच्याजवळ पडून राहिला. थोड्या वेळात दोघेही फ्रेश होऊन खाली जेवायला आले. जेवण पाहून श्रुतीला मात्र मळमळू लागली. ती धावतच किचनमध्ये गेली आणि उलट्या करू लागली. शौर्य धावतच तिच्या मागे गेला. इकडे अक्कासाहेब आणि कावेरीबाईंना शंका आली. शौर्य श्रुतीला घेऊन बाहेर आला. त्याने तिला हॉलमध्ये सोफ्यावर बसवले आणि पाणी प्यायला दिले. ओके, त्याने श्रुतीला विचारले. हो. श्रुती, आवर. शौर्य म्हणाला, आपण डॉक्टरकडे जातोय. नको शौर्य, झोप झाली नसेल म्हणून असेल कदाचित, श्रुती म्हणाली. शौर्य, तिला घेऊन वर रूममध्ये जा. डॉक्टर घरी येतील, अधिकराव म्हणाले. अधिकरावांनी त्यांची फॅमिली डॉक्टर निशिगंधा शहाला फोन करून घरी बोलावले. थोड्याच वेळात डॉक्टर घरी आल्या. कावेरीबाई डॉक्टरांना घेऊन शौर्य आणि श्रुतीच्या बेडरूममध्ये गेला. शौर्यने श्रुतीला जबरदस्ती बेडवर झोपायला लावले होते. डॉक्टरांनी श्रुतीला चेक केले. अभिनंदन, डॉक्टर हसत म्हणाल्या. शौर्य आणि श्रुतीला काही कळलेच नाही. ते डॉक्टरांकडे आश्चर्याने पाहू लागले. अरे पाहताय काय? आई बाबा होणार आहात दोघेही, डॉक्टर हसत म्हणाल्या. काय? श्रुती जोरात ओरडली. अगं हळू, डॉक्टर म्हणाल्या. डॉक्टर हसत कावेरीबाईंबरोबर बाहेर गेला. शौर्यने श्रुतीकडे पाहिले. श्रुतीने उशी चेहऱ्यासमोर धरली. शौर्य हसत श्रुतीजवळ गेला आणि त्याने तिच्या चेहऱ्यासमोरची उशी बाजूला केली. तशी श्रुती त्याला बिलगली. शौर्यानेही त्याला घट्ट मिठीत घेतले. श्रुती, यार खरंच वाटत नाहीये. मी डॅडा आणि तू मॉम होणार आहेस. शौर्यने श्रुतीचा चेहरा उंजळीत धरला. श्रुतीही त्याच्या डोळ्यात बघत होती. शौर्यने लगेच तिच्या ओठांचा ताबा घेतला. बराच वेळ शौर्य श्रुतीच्या ओठांचं रसपान करत होता. आता शौर्याचे ओठ तिच्या मानेवर फिरू लागले. शौर्य, नको ना, श्रुती बोलत होती पण शौर्य ऐकायला तयार नव्हता. काही क्षणातच दोघे एकरूप झाले. शौर्य श्रुतीला मिठीत घेऊन बसला होता. इतक्यात रूममधला फोन वाजला. शौर्यने फोन उचलला. कावेरीबाईंनी जेवणाची आठवण करून दिल्यावर शौर्याच्या लक्षात आले की ते दोघेही अजून जेवले नाहीत. श्रुतीला जेवणाची इच्छा होत नव्हती म्हणून मग शौर्याने तिच्यासाठी सूप बनवायला सांगितले. आता दोघेही खाली आले. चला, म्हणजे घरात आता पाळणा हलणार तर आमच्याशी मस्ती करायला कोणीतरी येणार आहे म्हणायचं, आप्पासाहेब हसत म्हणाले. श्रुतीनेही हसून फक्त मान हलवली. रमाईने श्रुतीसाठी सूप आणले आणि शौर्यासाठी जेवण. श्रुतीने मात्र एका बाजूला सोफ्यावर बसून सूप पिले. दुसऱ्या दिवशी श्रुती जरा उशिराच उठली. खरं तर शौर्यने तिला सुट्टी टाकायला सांगितली होती 2 दिवसांची. सध्या तिला आरामाची खूप गरज होती. काहीच खाणं होत नव्हतं, त्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. तिनेही प्रसादला मेसेज करून कळवलं होतं की ती 2 दिवस येणार नाही. श्रुती, कसं वाटतंय आता? शौर्यने तिला विचारलं. हां, ठीक वाटतंय, पण तरीही तिने शौर्यकडे पाहून हात पसरले. शौर्यही लगेच तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला मिठीत घेतले. शौर्य प्लीज, आज कॉलेजला नका ना जाऊ, श्रुती त्याच्या शर्टच्या बटनाशी चाळा करत म्हणाली. सोना, थांबलो असतो पण एक्झाम जवळ आल्या आहेत मुलांच्या. त्यात दिवाळी जवळ येते, ऑफिसचाही वर्कलोड आहे, सो जावं लागेल. पण मला करमणार नाही. श्रुतीने लहान मुलासारखे ओठ काढले आणि ती शौर्याकडे पाहू लागली. शौर्याला आता ती अजूनच क्यूट वाटली. हे बाळ सांभाळायचं की येणारं? शौर्य मनातच बडबडला. शौर्य श्रुतीकडे पाहून हसला. सोना, तुला आता आरामाची गरज आहे आणि मी इथे थांबलो तर तुझा आराम होणार नाही. शौर्यने तिच्या मानेवर ओठ टेकवले. नको, तुम्ही कॉलेजला जा. श्रुती त्याला धक्का मारत उठली आणि बाथरूममध्ये पळाली. शौर्य फक्त हसत तिला पाहत होता, पण श्रुतीची आता त्याला जास्त काळजी घ्यावी लागणार होती. आधीच उद्योगी, त्यात कोणी तिला काही करेल याची त्याला जास्त भीती वाटत होती. शौर्यने खिशातून फोन बाहेर काढला आणि प्रसादला फोन करून श्रुतीच्या तब्येतीविषयी सांगितले. शिवाय तो मामा होणार आहे आणि त्याला श्रुतीची काळजी घेण्यासाठी त्याने बऱ्याच सूचना दिल्या. शौर्य श्रुती बाहेर येईपर्यंत तिची वाट बघत बसला होता. श्रुती फ्रेश होऊन आल्यावर दोघी खाली नाश्त्यासाठी आली. श्रुतीने आताही फार काही खाल्लं नाही. थोड्या वेळाने शौर्य तिला आणि घरातील सगळ्यांना बाय करून निघून गेला. श्रुती मात्र कंटाळली होती. एका जागी बसायचं तिच्या जीवावर आलं होतं.
त्यात अक्कासाहेब आणि कावेरीबाई तिला किती आणि कशी काळजी घ्यायची ते समजावून सांगत होत्या आणि श्रुती फक्त मान डोलावून हो हो करत होती. श्रुतीचं आणि अक्कासाहेबांचं बोलणं चालूच होतं की इतक्यात वसंतराव आणि कौसल्याबाई आल्या. अधिकरावांनी त्यांना फोन करून ते आजी आजोबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ते श्रुतीला भेटायला आले होते. श्रुतीला त्या दोघांना बघून खूपच आनंद झाला. श्रुती चेअरवरून उठली आणि धावतच जाऊन वसंतरावांना बिलगली. अक्कासाहेबांनी कपाळावर हात मारून घेतला, कारण आताच त्या श्रुतीला कशी काळजी घ्यावी त्याविषयी सूचना देत होत्या. सगळं मुसळकेरात अक्कासाहेब बडबडल्या. श्रुतीला त्या काय बोलल्या ते काहीच कळलं नाही. श्रुती फक्त त्यांच्याकडे पाहत होती. श्रुती बाळा, आता असं धावायचं पळायचं नाही बाळा, वसंतराव तिला म्हणाले. का? श्रुतीने विचारलं. चल, कौसल्याबाई तिला म्हणाला, मी समजावून सांगते. त्यांनी तिला हाताला धरून सोप्यावर बसवले आणि आता पोटात बाळ आहे, त्यामुळे तिने कशी काळजी घ्यावी हे त्या श्रुतीला सांगायला लागल्या. अरे यार, किती बोर करताय तुम्ही सगळे. प्लीज यार, कैकई तू नको आता स्टार्ट होऊस. आणि ते माझं आणि शौर्याचं बेबी आहे. ते थोडीच असं असणार, ते खूप स्ट्रॉंग आहे. सो प्लीज पुन्हा पुन्हा लेक्चर नको यार. तिला आता शौर्याची खूप आठवण येत होती. ती नाही म्हणाली तरी या महिला मंडळांनी तिला घेराव घातला होता. श्रुती फक्त त्या तिघींकडे आळीपाळीने बघत होती. थोडा वेळ थांबून कौसल्याबाई आणि वसंतराव निघून गेले. श्रुतीचं मात्र डोकं ठणकू लागलं होतं. यार, ह्या बायका किती बोलतात. एकदा ह्यांच्या तोंडाची बुलेट सुरू झाली की बंदच होत नाही. बास, आता शौर्य येत नाही तोपर्यंत रूममधून बाहेर पडायचं नाही, असं मनाशी ठरवून श्रुती तिच्या रूममध्ये निघून गेली. श्रुतीचं डोकं दुखत होतं, त्यामुळे ती सरळ जाऊन झोपली. श्रुती जेवायलाही उठली नाही. शौर्य तिला फोन करून करून थकला होता. श्रुती मॅडम फोन सायलेंटवर ठेवून झोपल्या होत्या. त्याने कावेरीबाईंना फोन करून श्रुतीविषयी विचारले, पण श्रुती रूमचं दार बंद करून झोपली आहे म्हणून त्यांनीही तिला उठवले नसल्याचे सांगितले. शौर्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचे पुढचे 2 लेक्चर कॅन्सल केले आणि तो सरळ घरी निघून आला. घरी आल्यावर तो सरळ त्याच्या रूमजवळ गेला आणि चावीने दार उघडून आत गेला तर श्रुती मस्त बेडवर हातपाय पसरून झोपली होती. शौर्यने तिला पाहून मनातच कपाळावर हात मारून घेतला. सोना, शौर्य तिच्याजवळ गेला. उठ ना बच्चा, आता तू काहीच खाल्लं नाहीस. श्रुती, शौर्यने तिला आता मिठीत घेतले. शौर्य, तुम्ही आलात? श्रुती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. हो सना, उठ ना बच्चा, आता भूक नाही लागली का? अहो, भूक लागली आहे, पण ते लेक्चर खाण्यापेक्षा मी उपाशीच बरी, श्रुती येवलंसं तोंड करत म्हणाली. सोना, तुझी काळजी वाटते म्हणून सांगतात ना सगळे. त्याला कावेरीबाईंनी, कौसल्याबाई आणि वसंतराव आल्याचं सांगितलं होतं आणि सगळ्यांचं बोलणं ऐकून श्रुती वैतागून तिच्या रूममध्ये जाऊन झोपल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. शौर्यने जबरदस्ती श्रुतीला उठवले आणि तिच्यासाठी ज्यूस मागवले. श्रुती फ्रेश होऊन येईपर्यंत रमाई तिच्यासाठी ज्यूस घेऊन आली होती. श्रुतीला जेवण बिलकुल जात नव्हते. फ्रेश होऊन आल्यावर श्रुतीने ज्यूस घेतले आणि ती पुन्हा नुकताच फ्रेश होऊन आलेल्या शौर्याच्या मिठीत शिरली. शौर्यही तिला जवळ घेऊन बसला. दोघांच्या मग गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर शौर्य ऑफिसला गेलाच नाही. त्याने अधिकरावांना श्रुतीची तब्येत ठीक नसल्याने तो आज येणार नसल्याचे सांगितले. शौर्य फक्त श्रुतीला मिठीत घेऊन तिच्यासोबत वेळ घालवत होता. त्या दिवशी शौर्य श्रुतीला सोडून कुठेच गेला नाही. दुसऱ्या दिवशीही श्रुती जरा लेटच उठली. शौर्य त्याचा आवरून खाली गेला होता. श्रुती खरं तर फोनच्या आवाजाने उठली होती. प्रसादचा तिला फोन येत होता. श्रुतीने आळस देत फोन रिसीव्ह केला. यार प्रसाद, मी आज रजेवर आहे रे. सॉरी श्रुती यार, मला तुला त्रास नव्हता द्यायचा, पण एक एमर्जन्सी आली आहे, प्रसाद तिला म्हणाला. प्रसाद आणि श्रुती फोनवर बराच वेळ बोलत होते. फोनवर बोलून झाल्यावर श्रुती लगेच उठली आणि फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन श्रुती तिचा युनिफॉर्म घालून खाली आली. तिला युनिफॉर्ममध्ये बघून शौर्य मात्र चिडला होता. श्रुती, कुठे निघालीस? शौर्यने तिला कडक आवाजात विचारले. शौर्य, जाणं गरजेचं आहे. ती मुलींची केस माझ्या अंडर आहे. मला आता लगेच पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं आहे. श्रुती, अगं बाळा, थोडं खाऊन तर घे, कावेरीबाई तिला म्हणाल्या. श्रुतीने कसं बसं थोडंसं खाल्लं आणि ती लगेच निघाली. शौर्यने पटकन श्रुतीचा हात पकडला. श्रुती, आता काय शौर्य? श्रुती वैतागत म्हणाली. शौर्य उठून उभा राहिला. श्रुती प्लीज, तुझी आणि बेबीची काळजी घेशील? हो शौर्य, श्रुतीने हलके स्मित करत त्याला आश्वस्त केले. शौर्यनेही तिच्या कपाळावर ओठ टेकवले. श्रुतीने डोळ्यावर गॉगल लावला आणि ती लगेच तिच्या बुलेटवरून पोलीस स्टेशनला निघून गेली. श्रुतीला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच नेमकं घडलं होतं. अनिता वसतिगृहातून पळून गेली होती. श्रुतीला आधीच तिच्याविषयी शंका आली होती, म्हणून श्रुतीने तिचे फोटो इतर पोलीस स्टेशनला पाठवले होते. थोड्याच वेळात श्रुती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. प्रसाद आणि शिंदे साहेबांशी बोलून श्रुती प्रसादसोबत वसतिगृहात गेली.
अनिताच्या पळून जाण्याने वनिता मॅडम मात्र खूपच घाबरल्या होत्या. श्रुतीने आता वॉचमनकडे आधी चौकशी केली, पण ती रात्रीच्या अंधारात कशी आणि कधी गेली ते काहीच माहीत नसल्याचं त्याने सांगितलं. तिच्यासोबत सविता त्या रूममध्ये होती, पण तिलाही कळले नाही की ती रात्री कधी तिथून गेली ते. सकाळी उठल्यावर ती कुठेच दिसली नाही, म्हणून सगळीकडे तिला सर्वांनी शोधले. श्रुतीने सविताची रूम चेक केली, बाथरूम बघितले. बाथरूमच्या खिडकीच्या वरच्या काचा काढलेल्या होत्या. श्रुतीने प्रसादला हाक मारली आणि बाथरूमच्या वरच्या खिडकीतून चेक करायला सांगितले. अनिता तिथूनच उडी टाकून पळून गेली होती. श्रुतीने तिचे खबरी आधीच कामाला लावले होते. इतक्यात एका पोलीस स्टेशनमधून श्रुतीला फोन आला. अनिताच्या आईवडिलांनी तिची मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती. श्रुतीने अनिताचे पूर्ण डिटेल्स त्यांना काढायला सांगितले. प्रसादला एक टीम तयार करून जवळचे सगळे लॉज चेक करायची ऑर्डर श्रुतीने दिली. तिथून श्रुती पुन्हा पोलीस स्टेशनला आली. पकडलेल्या त्या 6 जणांची पुन्हा एकदा तिने खातिरदारी केली होती, पण एकही जण तोंड उघडायला तयार नव्हते. श्रुतीला आधीच अशक्तपणा होता, आता तर ती खूपच दमली होती. ती तिच्या चेअरवर येऊन शांत बसली. इतक्यात तिला शौर्यचा फोन आला. नाही म्हटलं तरी त्याला तिची खूपच काळजी वाटत होती. श्रुतीच्या आवाजावरून त्याने ओळखले होते ती दमली आहे ते. श्रुतीही थोडा वेळ थांबून घरी जायला निघाली होती. इतक्यात प्रसादचा पुन्हा श्रुतीला फोन आला. अनिता सापडली होती, पण प्रसादने पुढे जे सांगितलं ते ऐकून मात्र श्रुतीला वाईट वाटले. प्रसादने सांगितलेल्या ठिकाणावर श्रुती गेली. अनिताची डेड बॉडी सापडली होती. अनितासोबत एका मुलाचीही डेड बॉडी सापडली होती. अनिताचं वसतिगृहातून पळून जाणं तिच्या जीवावर बेतलं होतं, पण तिच्यासोबत एका मुलाचाही मर्डर झाला होता. तो कोण होता त्याची माहितीही आता काढावी लागणार होती. श्रुतीने बॉड्या पोस्टमार्टमला पाठवल्या आणि अनिताच्या घरच्यांना कळवायला सांगितले. श्रुतीला खूप थकल्यासारखे वाटत होते, म्हणून ती प्रसादला सांगून घरी जायला निघाली होती. थोडं पुढे आल्यावर श्रुतीच्या लक्षात आले की तिचा कोणीतरी पाठलाग करते. श्रुतीच्या मागे 2 बाईक्सवर लागले होते. थोडं पुढे गेल्यावर श्रुतीवर त्यांनी गोळीबार केला. श्रुती त्यांना चुकवून तिची बुलेट पळवत होती. श्रुतीने बुलेटचा स्पीड वाढवला होता, पण थोड्याच वेळात तिच्या मागे असणारी बाईक्सवर आता तिला दिसत नव्हते. श्रुती थोडं पुढे जाऊन थांबली. इतक्यात एक अनोळखी नंबरवरून फोन आला. श्रुतीला त्याने आता ताबडतोब तिच्या घरी पोहोचायला सांगितले. पुढची सगळी परिस्थिती तो सांभाळून घेईल. कोण बोलताय? श्रुती त्याला विचारत होती, पण तोपर्यंत फोन कट झाला. श्रुतीने प्रसादला फोन करून जे काही घडलंय ते सांगितलं आणि तिला ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर कोणाचा आहे त्याची चौकशी करायला प्रसादला सांगितली. पण प्रसादने आधी तिला सुखरूप घरी पोहोचायला सांगितले. पुढे काहीच न बोलता श्रुतीने तिची बुलेट घराच्या दिशेने वळवली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.